संगमनेर तालुक्यातील कनोली येथे शुक्रवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी सकाळी पार पडलेल्या निवडणुकीत कनोली विविध कार्यकारी सेवा सोसायटी व गोकुळ सहकारी पतसंस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाली। या निवडीनंतर गावात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। कनोली विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी सुभाष हौशीराम वरपे तर व्हाईस चेअरमनपदी सुमन दशरथ वरपे यांची निवड झाली। निवडीनंतर सोसायटीचे सर्व संचालक मंडळ उपस्थित राहून अभिनंदन केले। गोकुळ सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी रोहिदास काशीनाथ वरपे तर व्हाईस चेअरमनपदी संपत सखाराम जगताप यांची बिनविरोध निवड करण्यात आली। यावेळी सर्व संचालक मंडळ उपस्थित होते। या निवड प्रक्रियेचे सर्व कामकाज उपनिबंधक जोशी साहेबांनी पार पाडले। यावेळी संगमनेर कारखान्याचे संचालक सतीश वरपे, मीनानाथ वरपे, बंडू त्र्यंबक वरपे, सीताराम वरपे, केशव वरपे, शिवाजी जगताप, प्रकाश वरपे, पाटील सर, मुरलीधर वाबळे, लहानभाऊ वरपे, अरुण वरपे, मदन वरपे, मधुकर वरपे, तुकाराम वरपे, शेखलाल, अनिल वरपे, सोपान वरपे, दत्ता वरपे, गुलशन वरपे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवीन चेअरमन व उपाध्यक्षांना पुढील कार्यकाळासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सामाजिक कार्यकर्त्या जयश्रीताई थोरात तसेच राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या। कनोलीत बिनविरोध निवड झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून नवीन पदाधिकाऱ्यांकडून विकासाच्या कामांना गती मिळेल अशी अपेक्षा आहे। आज कनोली विविध कार्यकारी सेवा सोसायटी या संस्थेच्या नूतन चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीसाठी जो कार्यक्रम तयार केला होता त्यामध्ये सहकार खात्याचे श्री जोशी साहेब उपस्थित होते। त्यांच्या नियंत्रणाखालीच चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवड झाली। त्यामध्ये सुभाष हौशीराम वरपे यांची चेअरमनपदी निवड झाली व सुमन दशरथ वरपे यांची व्हाईस चेअरमनपदी निवड झाली। या संस्थेमध्ये खूप असा मोठा व्याप आहे। दोघांना विनंती आहे की त्यांनी व्यवस्थित लक्ष घालून वसुली कशी होईल आणि जास्तीत जास्त सभासदांना कसा फायदा करून देता येईल त्या दृष्टीने लक्ष घालावं। दुसरा, गोकुळ ग्रामीण बिगर शेती पतसंस्था याही संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमनपदी पदाची आज निवड होती। जोशी साहेब त्याही संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी उपस्थित होते। त्यामध्ये श्रीयुत रोहिदास काशीनाथ वरपे यांची नूतन चेअरमन म्हणून निवड झाली व संपत सखाराम जगताप यांची व्हाईस चेअरमन पदी निवड झाली। दोघांनाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। अत्यंत काटकसरीने चाललेला आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या नियंत्रणाखाली या गावातल्या संस्था अतिशय काटकसरीने आणि विकासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे निर्णय घेऊन या संस्था अतिशय विकसित होत आहेत। अधिक विकास करून सर्वसामान्य सभासदांना जास्तीचा फायदा कसा होईल त्या दृष्टीनं नूतन चेअरमन व्हाईस चेअरमन दोन्ही संस्थांच्या नूतन व्हाईस चेअरमन आणि चेअरमन यांनी व्यवस्थित लक्ष घालून संस्था अधिक उंचीवर कशी नेता येईल, सभासदांच्या हिताचा कसं लक्ष देता येईल, वसुली कशी होईल या दृष्टीने जरूर विचार करावा आणि आमदार बाळासाहेब थोरातांच्या अपेक्षेप्रमाणे आपण या दोन्ही संस्था चालवाव्यात एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि स्वर्गवासी तीर्थरूप भाऊसाहेब संतजी थोरात दादा तीर्थरूप दादा यांच्या माध्यमातून विविध कार्यकारी सोसायट्या या प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सुरू झाल्या। शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारची शेती करता यावी, चांगल्या प्रकारचे त्यांना सुविधा उपलब्ध व्हाव्या, पाहिजे तशा पद्धतीने कर्ज उपलब्ध व्हावं यासाठी त्यांनी जे काही या सोसायट्या काढल्या हे संगमनेर तालुक्याचे एक चालतं बोलतं दैवत होतं आदरणीय दादा म्हणजे। आणि त्यांच्या आधिपत्याखाली नामदार बाळासाहेब थोरात, सुधीरजी तांबे, सत्यजित तांबे, दुर्गाताई तांबे हे जे काही मार्गदर्शन करतात त्या मार्गदर्शनानुसार आम्ही ही जी काही सोसायटीची वाटचाल ही करणार आहोत। या विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी मी सुभाष हौशीराम वरपे माझी निवड झाली। त्या निवडीला मी सार्थ ठरेल आणि या सोसायटीचे तिचा जो कारभार आहे तो वृद्धिंगित करण्याचा चांगल्या प्रकारचा मी प्रयत्न करील आणि त्यामध्ये संचालक मंडळ, ग्रामस्थ आणि यांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवला त्या विश्वासाला मी सार्थ ठरेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। आज कनोली गावामध्ये कनोली विविध कार्यकारी सहकारी सोसायटी या संस्थेची आज बिनविरोध निवड झाली। त्या निवडीसाठी
उपनिबंधक जोशी साहेब हे हजर होते. त्यांच्या अधिपत्याखाली सोसायटीचे चेअरमन म्हणून श्री सुभाष हौशीराम वरपे आणि व्हाईस चेअरमन म्हणून श्रीमती सुमन दशरथ वरपे यांची बिनविरोध निवड झाली. त्याबद्दल मी संचालक मंडळ यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे गोकुळ ग्रामीण बिगर शेती पतसंस्था कनोली या संस्थेची देखील निवड होती. त्या निवडमध्ये चेअरमन म्हणून रविदास काशीनाथ वरपे आणि व्हाईस चेअरमन म्हणून श्री संपत साकाराम जगताप यांची बिनविरोध निवड झाली. त्याबद्दलही या संस्थेतर्फे मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांना विनंती करतो की थोरात साहेब जसे काटकसरीने आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये काम करतायत त्या पद्धतीने काटकसर करून संस्था कशी रेगारूपाला लागेल आणि जास्तीत जास्त कसा नफा होईल याकडे चेअरमन व्हाईस चेअरमन यांनी लक्ष द्यायचंय आणि काटकसर करून आपल्या संस्था वाढवायच्या आहे आणि त्यांच्या भावी वाटचालीस मी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. दिनांक 29/8/25 रोजी गोकुळ ग्रामीण पतसंस्था या संस्थेमध्ये माझी व्हाईस चेअरमन पदी निवड झालेली आहे. त्या निवडीबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे आणि संचालक मंडळाचे आभार मानतो. त्याचप्रमाणे जे पक्षी श्रेष्ठी आहेत सतीश चंद्र बनवरपे, बंडू त्रिंबक वरपे, प्रकाश भीमाशंकर पाटील सर, मीनानाथ वरपे, शिवाजी जगताप यांचे सुद्धा मी आभार मानतो. आणि मला जी आपल्या संधी दिली काम करण्याची संधी दिली तिला कोणत्याही प्रकारचा तडा न जाऊ देता मी चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करीन ही ग्वाही देतो आणि 2 शब्द बंद करतो. संस्थेच्या चेअरमनपदी माझी निवड झाल्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे मी पहिल्यांदा आभार मानतो. आज या ठिकाणी ही चेअरमन पदाची निवड झाली त्याबद्दल माननीय बाळासाहेब थोरात व सत्यजित दादा तांबे, सुधीरजी तांबे, जयश्रीताई थोरात, रणजित सिंह देशमुख हे आमचे मार्गदर्शक आहेत व त्यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था चालू आहे. त्यांचेही मी मनापासून अभिनंदन करतो. आज जो संचालक मंडळाची निवडणूक झाली त्या संचालक मंडळाने माझ्यावर चेअरमन पदाची जी निवड जबाबदारी टाकली त्या संचालक मंडळाचे सर्वांची मी आभार मानतो. आणि माझ्यावर जी चेअरमन पदाची जबाबदारी दिली ती मी प्रामाणिकपणे पार पाडतो, निस्वार्थीपणे पार पाडेन ही मी ग्वाही देतो.